आज मी बनवत आहे सुक्या मच्छीचं म्हणजे आपल्या टेंगळीचं कालवण. मस्त तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये मिरची टाकायची. नंतर आपलं हे ठेचून लसूण टाकायचं आहे. नंतर 1 कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मस्त परतून घ्यायचा आहे. कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा आहे. नंतर टोमॅटो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये 1 मिनिटासाठी. नंतर त्याच्यामध्ये आपले मसाले हे मी लाल तिखट टाकला आहे, घरगुती मसाला. नंतर आपला चिकन मसाला टाकला आहे थोडासा. नंतर थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर आपल्याला हे सगळे मसाले, कांदा हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि शिजवत ठेवायचं आहे. शिजवून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण ही स्वच्छ धुवून टाकायची आपली टेंगळी. नंतर टेंगळी टाकून झाल्यावर मस्त स्लो असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. नंतर ही आपल्याला 5 मिनटं 5-6 मिनटं अशी शिजवून ठेवायची आहे. शिजवून झाल्यानंतर मी हे रोटी घेतली आहे तांदळाची. त्याच्यामध्ये आपलं हे झालेली आपली सुकी टेंगळी घेतली आहे. मस्त या मग आमची झाली आहे सुकी टेंगळी. या मग जेवायला. बघा किती सुंदर झाली आहे अशी. टेस्टी तुम्ही पण ट्राय करा हे. छान होते. तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण टाकू शकता आपलं आंबा, कच्चा आंबा. थँक्यू.